तर ठाण्याचा भाई कोण हा सुद्धा प्रश्न आज सुटेल असं म्हणता येईल। ठाणेकर नेमकं कोणाला कौल देणार हे पाहावं लागेल। शिंदेंची शिवसेना की ठाकरेंची शिवसेना हे पाहावं लागेल। ठाण्यात नेमकं कुणाला ही संधी आता ठाणेकर देतात आमदार होण्याची। ठाण्याचा गड मुख्यमंत्री शिंदे राखणार की ठाकरे त्याला सुरुंग लावणार हे आज अगदी पुढच्या काही तासात स्पष्ट होईल। ठाण्यातील 18 विधानसभा मतदारसंघ निर्णायक ठरणार आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून। निकेश, ठाण्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने मतमोजणीसाठीची ही सगळी तयारी आहे? कुठले नेमकं मतदारसंघ आहेत जिथे विशेष लक्ष आज असेल? नक्कीच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निकालाकडे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। एकूणच ठाणे जिल्ह्यामध्ये 18 मतदारसंघ आहे, त्या 18 मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आणि त्याआधीच मी मुख्यमंत्र्यांचा जो बालेकिल्ला आहे, जो मतदारसंघ आहे, त्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघामध्ये आहे। त्या मतदारसंघामध्ये देखील आता जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी येण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर ठाण्यातले 4 मतदारसंघ आहेत, त्यातले एकच कोपरी पाचपकाडी मतदारसंघ ज्यातनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत। तर त्यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे केदार दिघे अशी एक दुहेरी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। तर दुसरी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ ही देखील महत्त्वाची मानली जाते। त्या विधानसभेतनं भाजपकडनं संजय केळकर असतील, मनसेकडनं अविनाश जाधव असतील आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं माजी खासदार राजन विचारे हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत। अशी तिहेरी रंगत जी आहे ती ठाणे विधानसभा मतदारसंघातनं पाहायला मिळणार आहे। तर ओळा माजीवाडा हा तिसरा मतदारसंघ आहे, ज्यातनं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं नरेश मनेरा आहेत, मनसेकडनं संदीप पाचंगे आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेकडनं प्रताप सरनाईक अशी ही तिहेरी रंगत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। तर चौथी महत्वाची विधानसभा म्हणजे मुंब्रा कळवा मतदारसंघ, ज्यातनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जितेंद्र आव्हाड असतील किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं नजीब मुल्ला असतील, या दोघांमध्ये महत्वाची लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। मात्र जी लढत महत्वाची असणार आहे ती कोपरी पाचपकाडी मतदारसंघातनं, ज्यातनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उमेदवार म्हणून आहेत। तर महत्वाची असणार ती दुसरी ठाणे शहर मतदारसंघ जे असेल, ज्यातनं भाजपकडनं संजय केळकर आणि अविनाश जाधव या दोघांमध्ये अटीतटीची लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। आता निवडणूक प्रशासनाकडनं जे आहे संपूर्ण व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत, जे मतमोजणी केंद्रावरती पोहोचतायत, त्यांची तपासणी करून मतमोजणी केंद्रापर्यंत त्यांना आतमध्ये सोडण्यात येत आहे। 8 वाजता बरोबर ह्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूणच या मतदारसंघामध्ये पाहिलं तर 18 टेबल जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत आणि ह्या संपूर्ण ठाणे शहरातले जे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत, या मतमोजणीला सुरुवात झाल्याच्या नंतर एकंदरीत दुपारी 2 पर्यंत संपूर्ण ठाणे शहराचं चित्र जे आहे ते पूर्णपणे स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आता शिवसेनेचा हा ठाणे हा बालेकिल्ला राहिलेला आहे, गड मानला जातो, आता तो गड कायम राहतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी निकेश, त्याच्यामुळे पुढचे दिवसभरातले निकालाचे तपशील तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।